जय श्रीराम मित्रांनो. तुम्हाला अशा एका संतांबद्दल माहिती आहे का महाराष्ट्रातल्या, की त्यांचं नाव घेतल्यावर साक्षात यमदेव ही कापतात? तर आपण जाणून घेणार आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की तुकाराम तुकाराम म्हटला कापे यम. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म साधारणतः 17व्या शतकात 1608 साली देहू या गावी झाला. जिथे तुकाराम महाराजांचे मंदिर आहे तिथून साधारणतः 100-150 पावलं डाव्या बाजूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे. तिथे तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता. तसेच तुकाराम महाराजांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींमुळे त्यांना वयाच्या खूप कमी वयातच विठ्ठल भक्तीचे वेड लागले व ते विठ्ठलाचे नामस्मरण एवढे करायचे की जेव्हा त्यांच्या बायकोला त्यांना जेवण द्यायचे असेल तर ते कुठल्या दिशेला गेले हे शोधण्यासाठी त्यांची बायको जमिनीला कान लावून ऐकायची, तर त्यातून विठ्ठल विठ्ठल नाव यायचा व त्या दिशेला जाऊन ती त्यांना जेवायला वाढायची. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज होते. त्यांनी त्यांच्या अभंगातून त्यावेळी असलेल्या सर्व रूढी परंपरावरती केलेल्या टीकेचं विश्लेषण आपल्याला तुकाराम गाथेत वाचण्यासाठी मिळेल. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती त्यावेळच्या लोकांनी अशी परिस्थिती आणली की त्यांच्या लिहिलेल्या गाथा ह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यासाठी सांगितल्या. तेव्हा त्याच्यावरती तर त्यांचं वर्णन असं येतं की जळी दगडासहित वया तारील्या जैशा लाया. जगद्गुरु तुकाराम महाराज हे एवढे श्रेष्ठ होते की ते संत आहेत जे सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. दरवर्षी तुकाराम बीज दिवशी आपण हा सोहळा मोठ्या प्रमाणात देहू या गावी साजरा करतो. अशी मान्यता आहे की त्यावेळेस स्वतः श्री विठ्ठल भगवानांनी त्यांना गरुड हे वाहन पाठवलं होतं व ते स्वतः बसून त्याच्यामध्ये सदेह वैकुंठाला गेले. ते जाताना असं म्हणाले की आम्ही जातो आमच्या गावा आमच्या राम राम. तिथून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम गाथेमध्ये ज्या तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला काय काय शिकायला मिळेल त्याच्यावरती दृष्टिकोन टाकू. जय श्रीराम, जय जय रामकृष्ण.